नाही बघितलं त्यानंतर आज त्यांचे पंतनू या ठिकाणी उपस्थित आहेत. अमनभाई आंबेडकर यांना सुद्धा बघतायत. आई जय भीम करायचं सगळं. यानंतर आपल्या धरणे आंदोलनाला ज्यांनी भेट द्यायला आलेले आहेत तमाम आंबेडकरवादी संविधान प्रेमी तरुणांचे आधारस्तंभ व भविष्यातील आंबेडकरी घराण्यातील नेते आयुष्यमान आंबेडकरवादी युवा नेते सन्माननीय अमनभाई आंबेडकर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलत आहेत. सगळ्यांनी कृपया मोबाईल देऊन भयाकडे लक्ष द्यावं व जोरदार टाळ्या. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. परमपूज्य बोईसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परम तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोईसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आणि आपले दोन हिंसैनिक सिद्धांत सूर्यवंशी आणि विजयदादा वाकोडे यांना अभिवादन करतो. आपल्या सर्वांनाच माहीत असेल की एका महिन्यापूर्वी इकडे काय घटना घडली होती. हे सरकार जेव्हा स्थापित होत होतं, जे आरएसएसचं सरकार आहे, हे सरकार जेव्हाही सत्तेत येतं तेव्हा आपल्या आंबेडकरी चळवळी आणि अनुयायांची खेळायला पाहतं. आपल्या सर्वांनाच माहीत असेल 2018 मध्ये या लोकांनी भीमा कोरेगाव घडून आणलं असेल. ते आता परत परभणी पेटवण्याचं काम हे फक्त आरएसएस सरकार करते. आपल्या सर्वांना एवढंच लक्षात घ्यावं लागेल की हे जे सरकार आले ते आपल्याला फक्त उचकवतंय आणि आपल्याला किती आणि आपल्यामध्ये किती सहनशीलता आहे हे पाहतंय. पण आपल्याला सर्वांना आणि आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्यानुसार वागायचंय आणि त्यानुसारच आपल्याला जायचंय. इकडच्या प्रशासनाला एकच प्रश्न आहे माझा की कुठलंही स्थान असो, बाबासाहेबांचं स्थान असो, तिकडचाच माणूस कसा वेडा घोषित होतो. 18 मध्ये 19 मे जेव्हा राजगृहावरती हल्ला झाला तो माणूस सुद्धा वेडा होता. इकडे संविधानावरती विटामुळे तो सुद्धा माणूस वेडा होता. एवढा वेडा माणूस त्याला फक्त बाबासाहेबच समजतो का? की एवढा हुशार आहे की त्याला फक्त बाबासाहेबच समजतो. इकडच्या प्रशासनाला आणि इकडच्या पोलीस प्रशासनाला मला विचारणं आहे की तुम्ही लोक, तुम्हाला माणुसकीच सुद्धा तरी आहे का? तुमच्यासारखा तुमच्या बरोबर इकडे जगणारा माणूस त्याला तुम्ही त्याच्या कुत्र्यासारखे त्याला हाल करताय, त्याला एवढं मारताय की तुमच्यात तेवढी माणुसकी नाही आहे का? त्यांना मी एवढंच विचारतो की जेव्हा तुम्ही त्याला मारत होतात, विचार करा स्वतः त्या जागेवरती असाल आणि तुम्ही तेव्हा कोणाच्या मदतीसाठी असाल. ही आंबेडकरी चळवळ आणि अनुयायी आहेत, हे काय शांत बसणारी लोक नाही आहेत. आम्ही लोक बाबासाहेबांचा कायदा पाळतो, आम्ही लोक बाबासाहेबांना मानतो म्हणून आम्ही शांत बसलो आहोत. आम्हाला काय एक दिवस सुद्धा लागणार नाही की इकडच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणं आणि काही करणं. फक्त राजगृहातनं आदेश आला तर अख्खं महाराष्ट्र काय अख्खं भारत पेटेल, एवढी ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे. मी तुम्हाला एवढी विनंती इकडे करतो. 21 दिवस झालेत पण आपल्याला इकडे उत्तर भेटत नाहीये. या इकडचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना तुम्ही बघितलं असेल, 5 तारखेला त्यांनी शपथविधी घेतली आहे. ज्या 5 तारखेला बाबरी मस्जिद पाडण्यात येतं, ज्या 5 तारखेला बाबासाहेबांचा मृत्यू पावले होते, त्या दिवशी हे लोक इकडचं सरकार जेव्हा शपथविधी घेतं, हे सरकार किती आपल्यासाठी आहे आणि किती लोकांसाठी हे आपण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला एवढ्या लोकांना एवढी विनंती करतो आणि अख्ख्या परभणीकरांना सांगतो, अख्ख्या परभणीकरांचा फक्त आंबेडकरी आणि अनुयायी गेला नाही तर अख्ख्या देशातला आंबेडकरी अनुयायी गेलाय. हा आपल्यातला माणूस गेलाय आणि हा आपल्यातला जरी माणूस गेला असेल पण हा एक गेलाय. आता ह्याच्या पुढे आपल्या सगळ्यांची जबाबदारी की ह्याच्या पुढे एकही न जाता आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचं इकडे की जसं सोमनाथ सूर्यवंशीवर झालं तसं जर परत घडवण्यासाठी इकडे प्रयत्न भरपूर होतील. इकडे ही आंबेडकरी चळवळ एकमेव चळवळ आहे जी बीजेपी आणि आरएसएसच्या त्यांना एकामेकांबरोबर ताकदीने वागू शकते. कारण यांना माहिती आहे, हे लोकांनी 18 मध्ये भीमा कोरेगाव केलं तेव्हा हे लोकांनी पण प्रयत्न केला, अख्खं महाराष्ट्र बंद झालं तेव्हा यांना फक्त माहिती आहे की ज्यांच्यामध्ये ताकद आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त आंबेडकरी अनुयायी. तर आपल्या लोकांना आता फक्त आणि फक्त कायद्यानुसार जावं लागेल. आपण काही केलं की उलट आपल्यावरच होत आहे, आपल्या लोकांवरच गुन्हे दाखल होत आहेत, आपल्या लोकांवरच मारामाऱ्या होत आहेत, आपल्या लोकांवरतीच दगडफेक होते, आपल्या लोकांवरतीच हे होते. म्हणून मी तुम्हाला सर्वांना एवढं सांगतो की इकडचं जे आंदोलन चाललंय ते आता काय ते चालू राहू द्या, पण आपल्याला जे आंदोलन आणि जे आपल्याला त्यांना न्याय द्यायचा आहे
तो आपण राजगृहातर्फे त्यांना नक्की न्याय देऊ. आणि इकडचे जेवढे सुद्धा इकडे बसलेले आहेत आणि विजयदादा वाकोडे असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील, या दोघांना न्याय मिळाल्याशिवाय ही आंबेडकरी अनुयायी आणि आंबेडकरी जनता ही शांत बसणार नाही. भले तो कितीही दिवस लागो, भले त्याला 1 वर्ष लागो, भले त्याला 6 महिने लागो, पण इकडच्या मुख्यमंत्र्याला एकच सांगणे, तू किती बी थांब, तू किती बी आम्हाला थांबवायचा प्रयत्न कर, पण आम्ही थांबणार नाही, कारण आम्ही भीमाची लेकरं आहोत. आम्ही तुम्हाला एवढं सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी एवढे दिवस इकडे 21 दिवस धीर टाकून थांबल्यात की आपल्याला न्याय भेटेल. आपण असंच कायद्याने जाऊया आणि नक्की आपल्याला न्याय भेटेल एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम.